नमस्कार, पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये बोंबील आणि वांग असं मिक्स भाजी काळ्या मसाल्याची बनवणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला बोंबील वगैरे आवडत असेल तर खूप मस्त आणि खूप छान लागते ही भाजी। आणि खरं म्हणजे ही माझ्या आईने शिकवलेली भाजी आहे। मला लहानपणापासून मला खूप आवडते आणि वास येत होता म्हणून मी कधी बनवत नव्हते, पण नंतर आता मी बनवायला लागले। तर हे बघा एवढे बोंबील घेतले आहे मी, थोडेसेच टाकले आहे, जास्त नाही टाकले कारण माझ्याकडे थोडेच राहिले होते। आपल्या घरात मांजरी आहे ना, तर त्यांना मी हे बोंबील आणले होते दाजीनी, पण रोज त्यांना दोन टाकून सगळे संपले, शेवटी एवढेच राहिले। तर म्हटलं चल आता ह्याची भाजी बनवूया छानपैकी। आणि मग बघा व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घेतले मी बोंबील, धुतले वगैरे नाही। आणि वांगे बघा एकदम मस्त ताजे आणि काटेरी वांगे होते। मी त्याला देठ वगैरे कट केले नाही, तर मला अशीच आवडतात, खायला पण छान लागतात। वांगे जे आहेत ना मस्त चिरून घ्यायचे व्यवस्थित, आतमध्ये अळी आहे का नाही ते बघून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ भरायचं। आणि मी मसाला वगैरे वांग्यामध्ये भरत नाही, मी फक्त मीठ भरते, कारण मीठ भरल्यामुळे वांग खायला खूप चवदार लागतं। आणि आता चिरलेले वांगे सगळे त्या तेलामध्ये टाकले आणि काळा मसाला काढला, जो मी रेसिपीमध्ये शेअर केला नाही। काळा मसाला जो असतो ना, जो नेहमी आपण बनवतो तोच आहे। धन, डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, अजून कोथिंबीर, खोबरं हे सगळं आणि कांदा भाजून घेतला होता। एवढं सगळं मसाला मी भाजून घेतला आणि मिक्सरमधून काढून घेतला। तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा, अजून पण वांग्याची आणि बोंबीलची भरपूर सारे रेसिपी आहेत, त्यामध्ये तुम्हाला मसाला कसा भाजलेला आहे, कसा केलेला आहे ते तुम्हाला हवं असलं तर माहिती मिळून जाईल। तर मसाला नेहमी आपण जसं भाजतो त्या मसाल्यासारखाच मसाला काढला मी आणि मग मिक्सरमधून काढून घेतला आणि त्यामध्ये टाकले। आता चांगलं परतून घेते मी आणि चांगलं तेल सुटू द्यायचं मसाल्याला, कारण मसाला परतला ना खायला छान लागतो, टेस्टी। आणि हे बघा ह्या पद्धतीने, आणि इतका छान वास येतो का बस भाजीचा, आणि बोंबलाचा वास तर अजिबात जाणवत नाही, कारण बोंबील पण थोडेच होते। आता म्हटलं मसाला थोडासा परतलाय ना, तर त्यामध्ये का लाल मिरची पावडर, हिरव्या मिरची टाकले होते त्यामुळे थोडीशी लाल मिरची टाकली मी तरी यासाठी, हळद टाकली आणि आपला जो घरगुती काळा मसाला आहे बनवलेला तो टाकला। आता माझा काळा मसाला पण संपत आला, खूप छान आणि टेस्टी आईने दिला होता मला। तर मी आणि म्हणजे आम्हाला थोडंसं झणझणीत आवडतं खायला ना, तर थोडंसं जास्त टाकलंय मी, तुम्हाला हवा तसं तुम्ही टाका। आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेते मी, हे बघा ह्या पद्धतीने। तर नक्की करून बघा, खूप छान लागते ही बोंबीलची भाजी खायला, वांग मिक्स बोंबील। तर आणि हे बघा ह्या पद्धतीने चांगलं मसाल्याला चांगली तरी पण सुटली, हे बघा। आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्यामध्ये चांगलं परतल्याच्या नंतर पाणी टाका आणि भाजी शिजवून घ्या। आणि मी काय केलं आहे, याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकली की ज्यामुळे काय होईल, ती कोथिंबीर सुद्धा थोडीशी अशी परतून निघते। तर ह्या बघा ह्या पद्धतीने, आणि तुम्ही असं सुक्कं वांग सुद्धा करू शकतात। यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आणि ग्लासभर पाणी टाकायचं, खूप छान होतं। आणि मी थोडंसं जास्त टाकलं कारण आम्हाला चुरून खायला हवं होतं, मुलांना पण चुरून भाजी आवडते, तेव्हा मी थोडंसं जास्त पातळ भाजी केलेली आहे। तर ह्या पद्धतीने आपली ही वांग्याची भाजी झाली आहे। झाकण ठेवून शिजून घ्यायचं, शिजून झाल्याच्या नंतर तुम्ही ताटामध्ये सर्व करून द्या खायला। किती खाऊ आणि किती नको, 2 सोडून 3 भाकरी खातील इतकी छान भाजी होते। आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी लागते आणि दिसताना सुद्धा तेवढी सुंदर दिसते बघा, अशी बघितली तरी खावा वाटते, इतकी छान भाजी झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही कोणी खाल्लेली आहे का अशी वांग आणि बोंबील मिक्स, ते सुद्धा सांगा। मस्त अशी खानदेशी स्टाईलची ही भाजी आहे। तर माझा चालू होता क्लास आणि दीदीची चालू आहे गंमत, तर बघा तुम्ही दीदीच्याच तोंडून ऐका तिनं काय काय गंमत केली आहे ते। तर मम्मी तिकडे क्लास घेत होती म्हणून मी इकडं नाही का थोडेसे व्हिडिओ बनवते, आणि मला पण आता व्हिडिओ बनवायला खूप मजा येते। आणि हे रोज नाही का मम्मीच्या क्लासमध्ये एक पोरगी ना, तिने मला दिलतं, आणि हे कसं दिसतं थोडंसं सुकलंय, पण नाही का रोज नाही का किती सुकलं तरी फेकू नाही वाटत, आणि म्हणून मी नाही का हे रोज पाण्यात जपून ठेवलं होतं। आणि माझं थोडंसं आवरेल नाही म्हणून थोडं इग्नोर करा, कारण की सकाळचा क्लास चालत आणि हा मी सकाळचं रुटीन दाखवते तुम्हाला।
आणि आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे पप्पाला, मम्मीला, माझ्या भावाला माझ्या हातचा चहा लय आवडतो, म्हणून मी नाही का सकाळ सकाळ चहा ठेवत होते. आणि हे गुलाब मला इतकं आवडलं ना, तुम्हाला काय सांगू, इतकं मोठं होतं. आणि आमच्याकडे पण गुलाबाचं खूप मोठे झाड आहे, त्याला पण लय गुलाब येते. आणि तुमच्याकडे पण गुलाबाचं झाड आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि नाही का माझं इंस्टाग्राम ID पण आहे, आणि इंस्टाग्राम IDचं नाव क्रेझी संजना आहे. आणि नाही का मी त्याच्या खूप छान छान अशी रील्स बनवते, डान्सचे व्हिडिओ पण टाकते. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणार आहे म्हणून आम्ही फर्स्ट टाइम फोटोशूट केले, आणि त्याची पण मी पोस्ट केली. ती तुम्हाला कशी वाटते ते पण कमेंट करून सांगा. क्रेझी संजना चॅनल सर्च करा आणि नक्की माझी व्हिडिओ बघा आणि मला फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.